हॅलो नमस्ते, सानस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काही सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सांगते, माझं जे आहे तो पूर्ण काम आवरलेलं आहे. कामावरून जे आहे तो थोडीशी खराब आहे तब्येत, त्यामुळे जे आहे तर आराम करत होते. पण म्हणलं चला थोडंसं जे आहे ते व्हिडिओ करा. आणि तुम्हाला सांगते, सकाळचं झालं की संध्याकाळचं काम असतं, संध्याकाळचं झालं की सकाळचं काम असतं. काम काही होत नाही. आपण आजारी असू द्या नाही तर काही पण असू द्या, कामही करणं म्हणजे करणंच आहे, असं आहे. तर असं चला. आणि मुलं जे आहेत ना, दोन्ही पण स्कूलमध्ये गेलेले आहेत. तर आता एक येणार आहे 6ला येतं, एक 7ला येतं, असं आहे. बघा, सकाळी जे जाता आणि मिस्टर पण जाता 9 वाजता, मुलं पण जाता. एक जातं 9ला, एक जातं सकाळी 8:30ला, असं आहे. त्यामध्ये जे आहे ना तर आणि मी दिवसभर जे आहे तर मग एकटीच असते. माझं काम मी असं आहे. आणि मग रात्रीचं ते जर का स्कूलमधून आले, मग खूप आमच्या इथं जे आहे तर बडबड चालू असते किंवा त्यांचं खाण्याचं असतं. तर तसंच आहे. तर माझं संध्याकाळचं रुटीन काय असतं किंवा काय नाही माहिती. आणि संध्याकाळचं रुटीन असं असतं की प्रत्येकाला आवडीनिवडीचं बनवायचं असतं. त्यामध्ये मुलांचं जे आहे तर खूप वैताग आहे. कारण की मुलं काय करतात माहिती, एक गोष्ट जे आहे ते खात नाही. मला हे नको, मला ते. आम्हा दोघांना वेगळंच आवडतं आणि त्या दोघांना वेगळंच आवडतं. घरात म्हणतात नाही, मी 3 माणसं पण प्रत्येकाचे खाण्याचे नखरे जे आहे ते वेगवेगळे आहेत, असं आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि खरंच तुमचा दिवस जे आहे तर मी तर म्हणेल की तुमचा दिवस खूप 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 आनंदी जाऊ. माहिती आहे, आनंद हे स्वतःमध्ये शोधायचा असतो, असं आहे. असं चला, व्हिडिओ कंटिन्यू पहा. मम्मी काय करते आज? करायला कारल्याची भाजी, मटकीची भाजी. बरे, मटकीची भाजी करतीस? कारलं खा ना, अगदी छान लागते. कारला असतं का खायचं कुठं? बघा आता शिवकुडून झालंय. अरे खा. कारला खायचं नसतं ग. का? कारल्याने काय म्हणते ते होत असते. अरे उलट पित्त होते. का? उलटून त्याच्यात ते काय म्हणते त्याला ते काय म्हणते त्याला, मला आवडतच नाही. शी बाबा, असं कसं चालेल? असं कसं चालले? खायचंच नाही. मटकी करतेस ना तू? मटकी करते भात. चालन ना. हे कारलं खायचं असते. हे कारलं खायचं असते का? तू सांग बरं मला. कोण खाते? मी, पप्पा. मग काय झालं? आम्ही नाही ना खात. आता देऊ का? द्या, उकडून घेतलंय फक्त. खा. खायचं नसतं ते. का? हा. कांदा विकत नाही, पित्त होत नाही ना मग. कशाने? कारल्याने ना मग खायचं असते ना. कसं माहिती का, ते नाही का आता कशाची टाकायची? आता कोणची करते म्हणलं? आता काढलं. इकडे मटकीची भाजी झाली. आता कारल्याची भाजी सुकी करते ना, कारल्याची भाजी कर. आता आज डाळ कॅन्सल आहे. कसला कढीपत्ता दिलाशी ना बारीक. हा ना, भाजीवाला पण खूप आवडली. लोणीपैकी फेवरेट भाजी मटकी. कारलं पण खा ना थोडंसं. का? आज उपवास ठेवला कारल्याचा. उपवास धरला? आम्ही नाही धरणार बाबा. का अजून? आम्ही खाणार आहे. तुम्ही खात, आम्ही नाही खात. मटकी खावं आहे लागते ना, रे सगळं. आहे ना मटकी. कारलं पण खायचं असते. ताण नसतं घ्यायचं मटकी म्हणल्यावर. बरोबर. मटकी असेल तर सगळं खायचं ना. चिरता आणि कट करताना भरपूर दिसतंय. आणि त्यानंतर बघा कर मस्त. आपली मटकी खातो. डाळ बघ, हरभऱ्याची डाळ टाकून. हरभरा डाळ मग खातो की. कारलं तुला देतो, डाळ मी खातो. चापट हाणायला पाहिजे. लय कडू असेल रे. नाही रे, आता बघ. मला माहिती ना, लय कडू असते. नाही, सगळा कडूपणा निघून जातो. त्या दिवशी खाल्लेलं
एवढं घाण लागलं मग तोंड कडू कडू पडलेलं. कारलं कोणी केलं तरी कडूच असते, थोडी गोड असते. ते कारलंय ना शेवटी, खायचं का असतंय, कडू होण्यासाठी खायचं असतं. आपल्या शरीरामध्ये काहीतरी असं ते होण्यासाठी खायचं असतं ना. कारलं हानिकारक पाहिजे होतं खायला, म्हणजे खाल्लंच नसतं कोणी. बघ मटकीची भाजी चांगल्याचं कुठं टाकायचं. ग्रेव्ही बनवली नाही बाबा, मला लई कटाळा आलता ग्रेव्ही. रोज रोजची मिक्सर वाटत काढा ठेवा. झाली का ग मम्मी कारल्याची भाजी? आता काय चालू तुला माहिती का? भाकरीन काय ए तुला चपाती बनवलीये, म्हणजे पीठ हे करून चपाती बनवणार आहे, समजलं का? चालतंय मग चालतंय. झाल्या भाकरी फक्त 3च करायच्या होत्या, 2च टाकायच्या होत्या, पण ते हे नाही होत. आता हे झालं तर बरं. पिल्या मला सांग काय होतं भाकरी खाल्ली तर? मला नाही आवडत. का? काम खाली जात नाही का? नाही आवडत. गळ्याच्या खाली नाही उतरत. खाली नाही उतरत? अवघड आहे मग. एक काम करते, मला लई वैताग आलाय आता. आता काय करते माहिती का? आता फक्त ना हेच टाकते. काय? भाकरीच टाकते, चपात्या बनवतच नाही. किती वेळची झालं मग मला खिचडी नाही बनवणार आहे खिचडी. मग आज मला नाही जेवायचं, आज भूक नाही मला. कशाला ताण घ्यायचं, मी आईच्या जाऊन जीवन. आईच्या इथे जाऊन जेवणार तू? मी आईला सांगणार आई भाकरी शिवाय ह्याला काही खायला देऊ नको. आई करीन ना खिचडी बिचडी. नाही हा आई करून देईल लगेच. मामासाठी करीन ना चपाती बिपाती, मला माहिती ना. भाकरी खूप मोठी होत आहे. काय करू? काय करू? स्केल देतो, स्केलनी मोज. काय स्केल देतो म्हणलं ग, आणि मोज किती सेंटीमीटर पाहिजे ती. कशी मोजू? तुला 12 सेंटीमीटर पाहिजे, 15 सेंटीमीटर पाहिजे, किती सेंटीमीटर पाहिजे ती मोज ना. असं पण असू शकतं का? काय काम आहे तू? कोण आहे तू? शेंबडे आली की भांडणं करी ती बघी पोरगी. मला सांग आता, ती काहीतरी बोलली का? आता तूच बोलला ना. बर जाऊ दे आता, बाय. जाऊ का मी? तू आईकडे जाणार आहे वरती? हो. मी आईला लगेच कॉल करते. आई ह्याला अजिबात भाकरी शिवाय ह्याला काय देऊ नको. हो. बघा मुलांचं जे आहे ना ते सगळं मनावरच आहे सगळं. आता जे आहे ना त्याला ना हे बघा हिचं काय चालू असते, मी किती पण आवरून ठेवू द्या आणि काही पण होऊ द्या, हिचं जे आहे ना ते हिचं कंटिन्यू चालूच असते असं आहे. आणि ते म्हणणं मला जे आहे ना तर खिचडी खायची आहे. अगोदर बोलली होती मी की तुला चपाती करून देते. भाकरी खात नाहीत मुलं अजिबात, ही बी खात नाही आणि ते पण खात नाही असं आहे. त्यामुळे जे आहे ते ह्यांना दोघांना जे आहे ना डाळ खिचडी बनवली आहे, कुकर लावलेला आहे असं आहे ना. तर हिला जे आहे ना थंड लागत आहे. इकडे बघ, आणि जे केस जे आहेत ना विसरले तरी असेच होतात बरं का, तिला किती पण आवडतं. झालं आता खायचं, सर्दी खूप झालेली आहे, कारण काय करणार वातावरण चेंज झालं. असा असतो आमचा डेलीचा रात्रीचा रुटीन आहे की नाही. तरी पण आज एक मिसिंग आहे, कारण की आमचे जे आहेत अभ्यास राहिलेले आहेत है ना पिल्ला. असं चला आता इकडे ह्यांची खिचडी होत आहे, माझ्या भाकरी झाल्या आहेत. कशाला गेली ते? ठेव ठेव ठेव. चला बाय आता.